सर स्क्रीन शेअर होते का चेक करताय? होईल, काय अडचण नाही. होते. ओके ओके. सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय आहे ऑनलाईन चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि समग्र शिक्षा शिक्षण विभाग, खानापूर पंचायत समिती विटा यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाताना हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. साधारण आजचं हे 9वं पुष्प आहे आणि दिनांक 27 डिसेंबर पासून आपण हा उपक्रम विषयनिहाय घेतोय. आज विषय आहे विज्ञान भाग 2 आणि आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून जागृती विद्यालय चिखलहोळ या तालुका खानापूर या शाळेचे सहाय्यक शिक्षक माननीय मच्छिंद्र लोहार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः खानापूर पंचायत समिती विटाच्या शिक्षण विभागाकडून त्यांचं स्वागत आहे. त्यांचा साधारणतः मी थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचं शिक्षण आहे BSc BEd आणि त्यांचा शैक्षणिक आणि अध्यापनाचा अनुभव हा एकूण 22 वर्ष आहे आणि या 22 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये विविध शाळेमध्ये काम केलेलं आहे. कासेगाव शिक्षण संस्था कासेगाव या संस्थेमध्ये विज्ञान आणि गणित विभागाचे प्रमुख म्हणून ते काम पाहतात. त्याचबरोबर सांगली जिल्हा गणित विज्ञान मंडळ सांगलीचे उपाध्यक्ष म्हणून हे कार्यरत आहेत आणि आपल्या या तालुक्यामध्ये गेले जवळजवळ 10 वर्ष जागृती विद्यालय चिखलोळ येथे सध्या सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान व गणित विषयामध्ये त्यांनी संस्था आणि शासन स्तरावर त्यांनी वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये जिल्हा स्तर असू दे, तालुका स्तर असू दे, रिसोर्स पर्सन म्हणून काम पाहिले आहे आणि अध्यापनाबरोबरच इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची पण त्यांना आवड आहे आणि विद्यार्थी प्रिय म्हणून त्यांना गणलं जातं. असे हे आपले श्री लोहार सर यांना मी विनंती करतो की आजच्या त्यांच्या या सेशनला सुरुवात करावी. मान्य श्री मच्छिंद्र लोहार सर. धन्यवाद सर. हा सर नमस्ते. स्क्रीन दिसते? दिसते. सुरू करा. हा, नमस्ते सर्वांना. मी लोहार या मूवी जागृती विद्यालय चिखलहोळ गेली 10 वर्ष मी या खानापूर तालुक्यामध्ये चिखलहोळ या ठिकाणी विज्ञान विषयाचं अध्यापन करत आहे आणि यावर्षी कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे आणि त्यामुळं आपण ऑनलाईन कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने घेतलं ते पुढे त्याच पद्धतीने चालू ठेवलेलं आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी हे पुढे चालू ठेवलंय त्याबद्दल मी खरोखरच आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आपले शिक्षण विभागाचे या सर्वांचं खरं मी आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत अशी माहिती जी आहे ती सर्वांना मिळावी. हे वेगवेगळ्या शाखांच्या मध्ये कशा पद्धतीने कार्यभार जो आहे तो चालत असतो हा या निमित्तानं सगळ्या शाळांच्या मध्ये तिथं न जाता आपणाला या पद्धतीनं सर्व शाळांच्या मध्ये पोहोचता येतंय. मी कदम सर आणि राजेसाहेब या दोघांचंही या तालुक्याच्या मध्ये मी माझ्या वतीने पहिल्यांदा आभार मानतो आणि मी आजचं जे आपलं सेशन आहे या सेशनला सुरुवात करीत आहे. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा जो विषय आहे या विषयामध्ये आपण जर पाहिलं तर विज्ञान 2 हा तसा
विषय सोपा आहे, खूप काय अवघड आहे असं काही नाही. पण काही बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला जर जायचं असेल तर त्यावेळेला विद्यार्थ्यांना पण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं असतं. आणि त्यामध्ये आपण सर्वजण सांगतच असतो, तरी पण वेगळ्या कोणी थोडंसं सांगितलं की विद्यार्थी कुतूहलानं आणि त्याच्याकडे जरा चांगलं लक्ष देत असतात. एकूण विज्ञान 2 मध्ये 10 प्रकरणं आहेत. आपण सर्व विद्यार्थ्यांनी ते अभ्यासलेले आहेत. सर एक आणि मिनिट आता आपण पाहणार सर, आहे. हा, तुमचा आवाज जरा फुटतोय. हेड साईडला लॅपटॉप वगैरे चालू आहे का? नाही, लॅपटॉपवरती नाही. बरं, हेडफोन जरा काढून डायरेक्ट मोबाईलवर बघा बरं. थोडासा असा आवाज. मी लॅपटॉप बंद करतो सर. हा, आता येतोय सर क्लिअर आवाज? तुमचा हेडफोन जर काढला आणि डायरेक्ट मोबाईलच्या आवाजाने हा येतोय आता, बोला जरा. हा हा बोला. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 नाही, मध्ये मध्ये त्याचा जरा जो प्रश्नपत्रिकेत थोडस मध्ये मध्ये असं. मी हेडफोन काढतो. हेडफोन काढा. येतोय का क्लिअर आवाज? हा, येतोय बोला. हा, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 त्याचा जो सुधारित प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे, या आराखड्याविषयी आपण थोडीशी पहिल्यांदा चर्चा करूया. प्रश्नपत्रिका जी आहे ती आपली एकूण 40 मार्काची असते. वेळ 2 तास आहे. या 2 तासामध्ये आपणाला 4 प्रश्न आहेत. त्या 4 प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न आहे 10 मार्काचा कंपल्सरी आहे. यामध्ये अ आणि ब असे 2 भाग यात आहेत. पहिल्या प्रश्नामधला अ आकडा जो आहे तो पाठ्यपुस्तकावरती आधारित असे असणारे बहुपर्यायी प्रश्न असतात. आणि या प्रश्नांचं उत्तर लिहित असताना आवर्जून अगदी विद्यार्थ्यांना वरती ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन जर विद्यार्थ्यांनी केलं तर त्यामुळं त्यांचा जो जाणारा वेळ आहे निश्चितपणे वाचेल. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाचा अचूक उत्तराचा फक्त पर्याय क्रमांक जर त्यांनी लिहिला तर त्यांचा वेळ या ठिकाणी कमी होईल आणि त्यामुळं इतर प्रश्न लिहिण्यासाठी त्यांना वेळ या ठिकाणी निश्चितच प्राप्त होईल. प्रश्न पहिला ब मध्ये 1 गुणाचे 5 प्रश्न असतात आणि इथं पहिल्यामध्ये असणारा अ मध्ये असणारा जो रिकाम्या जागा भरा हा शब्द वगळून इतर प्रकारचे प्रश्न जे आहेत ते इथं विचारले जातात. ते कोणते आहेत ते आपण पुढं सविस्तर पाहणार आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये पण विभागणी आहे अ आणि ब. यामध्ये प्रश्न 2 अ मध्ये 2 गुणांचे प्रश्न आहेत. शास्त्रीय कारणे लिहा. तुम्हाला या ठिकाणी 3 प्रश्न दिले जातात. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. आता इथं जे प्रश्न येतात या प्रश्नांच्या मध्ये किमान एक प्रश्न जीवशास्त्राचा, किमान एक पर्यावरण शास्त्राचा, अशा 2 घटकावरती आधारित हे 2 प्रश्न पाहिजेल आहेत. आणि तिसरा जो प्रश्न आहे हा तिसरा प्रश्न जीवशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र यापैकी एक असलं तरी चालेल. असे एकूण 3 प्रश्न जे आहेत तिथे विचारले जातात. प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातात. 2 गुणांचे कोणतेही 3 सोडवायचे आहेत. यामध्ये 2 जीवशास्त्राचे, 2 पर्यावरणशास्त्राचे असे कंपल्सरी असले पाहिजेत. आणि त्यानंतर एक जो राहतो तो ज्यादा जीवशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्रावरती असेल तरी चालेल. प्रश्न क्रमांक म्हणजे असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांचे प्रश्न असतात. इथं एकूण 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि इथं तुम्हाला 4 जीवशास्त्र आणि 4 पर्यावरणशास्त्र यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 गुणांचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. 2 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. एक प्रश्न जो आहे तो जीवशास्त्राचा असेल आणि एक प्रश्न जो आहे तो पर्यावरणशास्त्राशी संबंधित किंवा संबंधित घटकावरती आधारित असणार आहे. असं एकूण प्रश्नपत्रिका आपली जी आहे ती 40 गुणांची असेल. पण विकल्पासह आपण जर पाहिले तर
60 गुणांची प्रश्नपत्रिका असते. म्हणजेच जवळजवळ 1.5 पट प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जादा विचारले जातात आणि 20 मार्काचा विकल्प आपल्याला या ठिकाणी मिळतो. त्यामुळं उत्तर लिहित असताना आपल्याला अतिशय म्हणजे पर्याय जो आहेत, प्रश्न जे आहेत ते जादा आहेत, त्यामुळे त्यांची उत्तरं आपल्याला लिहिता येतील. ही जी कृतीपत्रिका आहे, या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या मध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं की बहुपर्यायी प्रश्न असतात. तुम्हाला रिकामी जागा किंवा प्रश्न दिला असेल आणि 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पैकी कोणत्याही एक पर्याय निवडायचा आहे आणि तो पर्यायाचं जे वर्णाक्षर आहे ABCD यापैकी एक लिहायचं आहे. पण ब मध्ये आपल्याला वेगवेगळे घटक जे आहेत ते एकूण 5 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येतात. 5-6 प्रकारचे आहेत. त्यापैकी 5 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. यामध्ये कोणते आहेत? तर एक आहे तो वेगळा घटक ओळखा, अशा पद्धतीचा एक असेल. दुसरा असेल सहसंबंध ओळखा, म्हणजे पहिले 2 तुम्हाला घटक दिले असतील त्यामध्ये जो सहसंबंध आहे तो ओळखायचा आणि पुढं आपल्याला जो सहसंबंध दिलेला असेल, एक शब्द दिला असेल त्याला पहिल्याशी रिलेटेड जसा येतोय त्याच पद्धतीनं पुढचा उत्तर लिहायचा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जोडी जुळवा. या प्रश्न प्रकारामध्ये आतापर्यंत 4 ते 5 शब्द प्रत्येकी 2 गटामध्ये विभागले जातात. त्यामुळे 1 गुणासाठी याचा स्वतंत्र विचार आपल्याला कसा करता येईल हे प्रश्नपत्रिका तयार करताना पाहिलं जातं. त्यामुळे साधारणपणे इथं आपल्याला 1 मार्कासाठी 1 जोडी किंवा कदाचित अर्धा मार्काला 1 जोडी असे 2 प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चौथा यामध्ये प्रकार आहे चूक की बरोबर ते लिहा. म्हणजे सत्य किंवा असत्य तुम्हाला दिलेलं विधान जे आहे ते सत्य आहे की असत्य आहे. कदाचित इथं असाही प्रश्न असेल की विधान जर चूक असेल तर ते का चुकीचं आहे त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी विचारलं जाईल. मग त्या स्पष्टीकरणाला अर्धा मार्क असेल आणि तुम्ही चूक लिहिला असेल तर त्यासाठी अर्धा मार्क असेल. त्याच्यानंतर यामध्ये आणखी एक प्रकार आहे तो आहे नाव लिहा किंवा रेणुसूत्र लिहा. तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यावरती आधारित एकच शब्द असेल असा कुठलाही एक शब्द या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे किंवा एखादं रेणुसूत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल. आता याच्याशिवाय इथं अजून वेगळे काही प्रश्न असतात. त्यामध्ये चित्र किंवा आकृती काय दर्शवते, एखादा ओघ तक्त्यामध्ये रिकामी जागा दिली जाईल, अशाही स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते या प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये आपण पाहिलं की शास्त्रीय कारणे लिहा. 2 मार्कासाठी 2 आपण सोडवायचे आहेत. इथं 3 विचारले जातात, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि 5 पैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. आता इथंही वेगवेगळ्या प्रकारचे 5 उपप्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले जातात या एक मिनिट, काही गणितीय प्रश्न जे आहेत ते इथं विचारले जाऊ शकतात. आपल्याला काही यामध्ये गणित नाहीत त्यामुळं इथं वेगळ्या पद्धतीचे प्रश्न नियम लिहा, व्याख्या लिहा, उदाहरणासह स्पष्ट करा, नियम लिहून उदाहरणं लिहा किंवा व्याख्या लिहून उदाहरणं लिहा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. टिपा लिहा, एखाद्या संकल्पनेवरती आधारित चित्र असेल, आकृती असेल, आकृतीतून काय बोध होतो अशा पद्धतीवरती संकल्पनेवरती आधारित टिप लिहा. मुक्तोत्तरे आहे, स्वतःच्या भाषेत याची उत्तरे जी आहेत ती लिहायची आहेत. त्याच्याशिवाय रासायनिक अभिक्रिया समीकरणासह स्पष्ट करा असाही प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. अभिक्रिया स्पष्ट करता येते. कदाचित इथं आपल्याला पुढचा ओघ तक्ता पूर्ण करणे या पहिल्या ब मध्ये ज्या पद्धतीने असेल 1 मार्कासाठी 1 रिकामा जागा दिली असेल तर तिथं पूर्ण करायचे आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 किंवा कदाचित 4 रिकाम्या जागा ज्या आहेत त्या ओघ तक्त्यामध्ये दिल्या जातील आणि त्या रिकाम्या जागा भरल्या तर एका रिक्त जागेसाठी आपल्याला अर्धा मार्क या पद्धतीनं 4 रिक्त जागा दिल्या जातील. तो ओघ तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा आहे.
फरक स्पष्ट करा असा पुढचा प्रश्न असेल. या फरक स्पष्ट करा या प्रश्न प्रकारामध्ये 2 घटक, प्रक्रिया यांच्यातील फरकाचे किमान 4 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. कदाचित काही वेळेला 2च मुद्दे या ठिकाणी लिहिले तरी चालू शकतील असंही आपल्याला, किंवा तिथं प्रश्नामध्ये कदाचित असं म्हटलं जाईल की फरकदर्शक 2 मुद्दे लिहा. जे फरक लिहा आणि फरक लिहित असताना कधीही आडवा लिहायचा नाही, म्हणजे एकाखाली एक. फरक हा फरक असावा, 2 बाजूला 2 साइड, म्हणजे आपण जोड्या ज्या पद्धतीने आपल्याला अस्तंभ ब स्तंभ आपल्याला विचारले जातात तशा पद्धतीनं एक अस्तंभ आणि ब स्तंभ असे एका बाजूला एक आणि त्याच्या समोर बरोबर एक आकड्याच्या समोर एक आकड्याचा फरक यावा, 2 आकड्यासमोर 2 आकड्याचा फरक यावा, या पद्धतीनं फरकदर्शक मुद्दे जे आहेत ते असावे. त्याच्याशिवाय गुणधर्म लिहा, वैशिष्ट्ये लिहा, लक्षणे लिहा, फायदे तोटे परिणाम लिहिणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचा एक प्रकार यातला प्रश्न जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. असे विविध प्रकारचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 8 उपप्रश्नांच्या पैकी 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. याहीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा यात समावेश होतो. दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे उपाययोजना सुचवणे, आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, त्याच्यानंतर सारणी किंवा तक्ता पूर्ण करणे, याच्याशिवाय उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणे. एखादं उदाहरण दिलं असेल तर रासायनिक अभिक्रियेच्या सहाय्यानं त्याचं स्पष्टीकरण करणे, आकृती पूर्ण करणे, अन्न साखळी असेल किंवा इतर ज्या आकृत्या आहेत त्या पूर्ण करायच्या आकृत्या आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे, म्हणजे आकृती आपल्याला जर दिलेली असेल आणि त्या आकृतीवरती 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातील, त्या 3 प्रश्नांची उत्तर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि अशा प्रकारचा प्रश्न इथं असेल. स्पष्टीकरणासह लिहिणे, नियम सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी असेल. किंवा कदाचित या ठिकाणी 3 मार्कासाठी एखादा परिच्छेद आपल्याला दिला जाईल आणि या परिच्छेदामध्ये 5 किंवा 6 रिकाम्या जागा 6 रिकाम्या जागा आपल्याला दिल्या जातील आणि परिच्छेदामध्ये आपल्याला ज्या रिकाम्या जागा लिहायच्या आहेत त्याच्यासाठी 7 ते 8 पर्याय दिले जातील. म्हणजे त्यापैकी कोणतेही आपण किमान 6 रिकाम्या जागा ज्या आहेत त्या जर आपण लिहिल्या म्हणजे एका रिकाम्या जागेसाठी अर्धा मार्क, या पद्धतीने आपल्याला इथं 3 मार्क जे आहेत ते मिळू शकतात. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. हा परिच्छेद जो आहे तो 99% पुस्तकातलाच विचारला जातो आणि त्यामुळं पुस्तकामध्ये असणारा जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदामधलेच रिकाम्या जागा पण आपल्याला दिल्या जातात. त्यामुळे पुस्तक जर आपण नीट वाचलेलं असेल तर हा प्रश्न जो आहे तो आपल्याला 3 मार्क निश्चितपणे देऊन जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 2 उपप्रश्नांच्या पैकी एक उपप्रश्न सोडवणे. 5 गुणांचा प्रश्न आहे. यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे ते आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे, संकल्पने संदर्भात अचूक नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण करावे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न असू शकतो. दुसरा प्रकार यामध्ये आहे चुकीची आकृती दुरुस्त करून नव्यानं काढणे व तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे अशाही पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. तिसरा प्रकार आहे वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहिणे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे ज्या पद्धतीनं आपल्याला मराठी हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये पॅरेग्राफ दिला जातो आणि त्या पॅरेग्राफ वाचून त्याच्या खाली आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात, तसाच प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला 4थ्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहिणे. आता इथं मात्र एक आहे, तुम्हाला 4 प्रश्न जे आहेत हे 5 मार्कासाठी 5 प्रश्न असतील तर त्यातले 4 प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्न त्या 4 प्रश्नांची उत्तरं त्या परिच्छेदामध्ये असतील. पण 5वा प्रश्न यामधला मात्र एक असा असेल की तो त्या परिच्छेदामध्ये जे काय दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला काय आकलन झालं यावरती, म्हणजे विद्यार्थ्यांच्या उच्च मानसिक क्षमतेवरती अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी 5वा विचारला जाईल. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी तक्ता पूर्ण करून
त्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे अशा पद्धतीचा एक प्रश्न असेल. सारणी किंवा तक्त्यामध्ये 3 ते 4 स्तंभ असणं आवश्यक आहे, हे असतात आणि त्यामध्ये आपणाला 3 ते 4 स्तंभामध्ये असणारे ज्या पद्धतीने जोड्या आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर जे आहेत ती शोधायची असतात. यानंतर पुढचा एक प्रकार आहे की प्रश्नाचे उत्तर विस्तृत स्वरूपात लिहिणे, म्हणजे नियमांचा असेल किंवा गुणधर्मांचा असेल, पडताळा घेण्यासंदर्भामध्ये असणारी कृती, एखादं विधान आपल्याला दिलं जाईल तर ते सिद्ध करून दाखवण्यासाठी आवश्यक असणारी कृती, अशा स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रश्न जो आहेत तो विचारले जातात आणि यामध्ये आकृतीचा समावेश निश्चितपणे जो आहे तो असतो. म्हणजे हे विविध प्रकारचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या आधारानं ही प्रश्नपत्रिका जी आहे हा बोर्डानं दिलेला आराखडा आहे आणि या बोर्डाच्या आराखड्यानुसार आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात आणि त्या पद्धतीची प्रश्नपत्रिका जी आहे ती असते. आता आपण विज्ञान 2 मध्ये जे गुण मूल्यमापन जे आहे हे मूल्यमापन कशा पद्धतीनं केलं जातं याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की जे अंतर्गत मूल्यमापन आहे यामध्ये उपक्रम जे आहे त्या उपक्रमासाठी आपल्याला 2 मार्क आहेत. प्रथम सत्र, द्वितीय सत्र अशा पद्धतीचं कुठला एक उपक्रम आपण घ्यायचा आहे. या एका उपक्रमासाठी 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर विज्ञान 1 साठी एक उपक्रम, विज्ञान 2 साठी एक उपक्रम. त्यानंतर प्रयोगवही आपली जी आहे त्या प्रयोगवहीसाठी 2 गुण आहेत. विज्ञान 1 साठी 2 गुण, विज्ञान 2 साठी 2 गुण, 4 गुण झाले आणि 6 गुणांच्या साठी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा असेल. या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये सुद्धा प्रयोगाची कार्यपद्धती 3 मार्क आहेत. निरीक्षण कशा पद्धतीने लिहिलेले आहेत त्यासाठी 2 मार्क आहेत. अनुमान किंवा निष्कर्ष कसा लिहिलेला आहे त्यासाठी 1 मार्क, असे एकूण 10 मार्क जे आहेत त्या 10 मार्कांचं हे आपलं अंतर्गत मूल्यमापन असेल विज्ञान 2 साठी. 40 मार्काची प्रश्नपत्रिका बोर्डाची आणि अंतर्गत मूल्यमापन 10 मार्काचं, असं एकूण 50 मार्क विज्ञान 2 साठी आणि विज्ञान 1 साठी याच पद्धतीनं 50 मार्क, असे एकूण 100 मार्काचा आपला विज्ञानचा अभ्यासक्रम जो आहे तो असेल. यानंतर आपण आतापर्यंत आपण जे काय अभ्यासलेलं आहे तुम्ही त्या अभ्यासलेल्या हॅलो कदम सर, हॅलो. हा हॅलो सर, हा आवाज येतो ना? येतोय. हा, तर आतापर्यंत आपण जो काय प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या विषयी आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता यानंतर आपण जे वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी जे 10 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे, आमच्या सर्व सहकार्याने विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा जो परिपाक आहे हा तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये दाखवणार आहात. तर आपण एक प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं काय काय माहिती घेतलेली आहे याविषयी मी थोडंसं मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला करणार आहे. आपण परीक्षेला सामोरं जात असताना अभ्यास कसा करावा याविषयी या ठिकाणी इथून पुढे माहिती घेतोय. परीक्षेला तुम्ही ज्या वेळेला सामोरं जात आहात त्यावेळेला आपण जर विज्ञान 2 या विषयाचा फक्त विचार केला तर यामध्ये एकूण 10 प्रकरणं आहेत आणि 10 प्रकरणामध्ये तुम्हाला 10 प्रकरणांचा अभ्यास करून 40 मार्क आपल्याला कशी पडतील या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर जी आहेत ती लिहायची आहेत. 10 प्रकरणावरती जर आपण अभ्यास करायचा म्हटलं, एका प्रकरणासाठी आपण 1 तास म्हटलं तर 10 तास एवढा कालावधी जो आहे तो आपल्याला विज्ञान विषयासाठी देणं आवश्यक आहे. पण मी थोडक्यात तुम्हाला कमीत कमी कालावधीमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करता येईल याविषयी थोडीशी माहिती या ठिकाणी सांगणार आहे. तुम्ही जे प्रकरण पहिलं आहे या पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्याचा अभ्यास केलेला आहे ते घटक आहेत अनुवंशिकता, अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, त्याच्यानंतर उत्क्रांती, उत्क्रांतीचे पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद,
जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती असे एकूण 8 घटक जे आहेत ते पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. तर याचा जर आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये अभ्यास करायचा असेल तर मी कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही, पण पूर्वी आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तिकामध्ये म्हणजे जे आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्येच कन्सेप्ट मॅप किंवा संकल्पना तक्ते किंवा चित्र जे आहे ते दिलं जात होतं, पण आत्ताच्या पुस्तकामध्ये नाही. त्यामुळं तुम्ही जर नवनीतच्या मध्ये तुमचं जे आपलं प्रकरण आहे ते प्रकरण संपल्यानंतर शेवटी एक संकल्पना तक्ते, मेमरी मॅप किंवा कन्सेप्ट मॅप आपण ज्याला म्हणतो, संकल्पना चित्र दिलेलं आहे, ते जर तुम्ही तुमच्या समोर जर घेतलं आणि त्यावरून जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे तुमचा त्या प्रकरणाचा अभ्यास जो आहे तो कमीत कमी वेळेमध्ये होऊ शकेल. आता यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे त्यामध्ये बघा तुम्ही आपण पेशी पहिल्यांदा पाहिलेली होती, पेशीची रचना पाहिलेली आहे, पेशीमध्ये कोणकोणते घटक आहेत ते पाहिलेले आहेत, यामध्ये कोणकोणती कार्य असतात, पेशीची असणारी घटकांची जे अंगक आहेत पेशीच्या अंगकांची कार्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर यावर्षी आपण केंद्रकामूल जे आहे न्यूक्लिक ऍसिड याविषयी माहिती घेतली की ज्यामध्ये डीएनए आणि आरएनए याविषयी तुम्ही माहिती घेतलेली आहे. डीएनए म्हणजे डीऑक्सी न्यूक्लिओटाइड, त्याच्यानंतर यामध्ये असणारे एकूण 3 घटक डीऑक्झी शर्करा, फॉस्फरिक आम्ल आणि नत्रयुक्त पदार्थ आहेत. या नत्रयुक्त पदार्थामध्ये एकूण 4 घटक आहेत, त्यामध्ये 2 प्युरिनचे 2 आणि पायरिमिडीनचे 2 घटक. प्युरिन मध्ये ऍडेनिन आणि ग्वानिन आहे आणि पायरिमिडीन मध्ये सायटोसिन आणि थायमिन आहे. आता यासारखंच इकडं आपण जर आरएनए मध्ये जर पाहिलं तर यामध्ये एकूण 3 प्रकारचे आरएनए आपण पाहिले, mRNA, tRNA आणि rRNA. या आरएनए मध्ये रायबोज साखर आहे, फॉस्फरिक आम्ल आहे, नत्रयुक्त पदार्थामध्ये एकूण 4 घटक प्युरिन आणि पायरिमिडीन. तर प्युरिन जसं डीएनए मध्ये आहे त्याच पद्धतीने आहे, ऍडेनिन आणि ग्वानिन, आणि पायरिमिडीन मध्ये सायटोसिन. फक्त बदल डीएनए आणि आरएनएच्या ज्या नत्रयुक्त पदार्थ आहेत या पदार्थामध्ये आपण जर बदल पाहिला, डीएनए मध्ये थायमिन असतो तर आरएनए मध्ये युरासिल हा घटक आहे. म्हणजे अशी आपण रचना जी आहे एवढ्या घटकांचा अभ्यास जो आहे तो तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. यानंतर दुसरा जो भाग पाहिलाय तो आहे उत्क्रांतीचे पुरावे. आता हे उत्क्रांतीचे जे पुरावे आहेत त्या उत्क्रांतीच्या पुराव्यांच्या मध्ये बाह्यरूपीय पुरावे तुम्ही पाहिले की ज्यामध्ये वेगवेगळे प्राणी किंवा वेगवेगळ्या वनस्पतींच्या मध्ये आपल्याला साम्य आढळून येतं. यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे पाहिले. शरीरशास्त्रीय पुराव्यांच्या मध्ये आपण समजात अवयव, समधर्मी अवयव आणि अवशेषांगे असे एकूण 3 घटक पाहिलेत. त्याच्यानंतर पुराजीव विषयक मध्ये जीवाश्म आणि जोडणारे दुवे असे 2 घटकांच्या विषयी आपण माहिती पाहिली. आणि यानंतर भ्रूण विज्ञान विषयक असा एक पुरावा जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आणि याच्याशिवाय डार्विनचा सिद्धांत तुम्ही पाहिला. आणि यानंतर डार्विनच्या सिद्धांताशिवाय लॅमार्किझम जो आहे, लॅमार्कवाद जो आहे, त्या लॅमार्कच्या विषयी आपण या ठिकाणी माहिती जी आहे ती तुम्ही लॅमार्कवादावरती असणारा आक्षेप आणि जाती उद्भव एवढे घटक जे आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत. आणि हे सर्व घटक जे आहेत ते तुम्हाला या जे संकल्पना चित्र जे गाईड मध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलंय. तो तक्ता जर आपण तयार केला तर निश्चितपणे कमी वेळामध्ये, अगदी माझं तरी मत आहे की 10 मिनिटांमध्ये त्या एका प्रकरणाचा अभ्यास जो आहे तो विद्यार्थी या संकल्पना चित्रावरून करू शकतील. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण तो अभ्यासलेला आहे यामध्ये सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. या भाग 1 मध्ये सजीवामध्ये असणाऱ्या जीवन प्रक्रिया, सजीव आणि ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक आणि मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन ही एक जीवन प्रक्रिया, एकूण असे 4 घटक जे आहेत या 4 घटकावरती तुम्ही या ठिकाणी अभ्यास जो आहे तो केलेला आहे. आता यामध्ये एकूण घटक जे आहेत, पहिल्यांदा आपण ज्या ऊर्जेची जी निर्मिती आहे ही ऊर्जेची निर्मिती कशा पद्धतीनं होते याविषयी तुम्ही माहिती घेतली. तर यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे चयापचयाची क्रिया. ही चयापचय क्रिया जी आहे ती अन्नप्राशन इथून सुरू होते. आता अन्नप्राशन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला यामध्ये जे पदार्थ असतात
त्यामध्ये पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोदके आपण ज्याला म्हणतो, मेद आणि प्रथिन जे पोषण द्रव्यांचा साठा यामध्ये असतो. पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोदके जे आहेत ते अन्ननलिकेमध्ये ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ग्लुकोजचं पुन्हा ग्लायकोलिसिस होतं आणि ग्लायकोलिसिस नंतर ग्लायकोजन किंवा जर जादा झालं तर त्याचं ग्लायकोजन किंवा मेदाच्या स्वरूपामध्ये साठा केला जातो, त्याचं इतर पदार्थामध्ये रूपांतर होत असतं. आता मेद जर असेल तर मेदाचं मेदाम्लामध्ये रूपांतर होतं, प्रथिनांचं पचन आणि पोषण होत असतं आणि त्याच्यानंतर त्याचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर होतं. म्हणजे ह्या सगळ्याची जी क्रिया आहे, या सगळे पदार्थ जे आहेत म्हणजे जे आपण आहारातून घेतलेले आहेत याचं ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिडीकरण होत झाल्यानंतर ऍसिटिल कोएन्झाइम होतं, क्रेब्स सायकल आहे. क्रेब्स सायकल मधून CO2 नंतर पाण्याची निर्मिती होते आणि एटीपी स्वरूपामधली ऊर्जा जी आहे ती निर्माण होत असते. हे सर्व जे आहेत, या सर्व क्रिया ज्या आहेत, या क्रिया या फक्त चयापचय क्रियेमध्ये घडून येत असतात. आता हा एक घटक आपण पाहिला. यानंतर दुसरा जो घटक पाहिला तो आहे पेशी विभाजन. या पेशी विभाजनामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रकार पाहिला तो सूत्री विभाजन आणि दुसरा जो आहे तो अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजनामध्ये एकूण आपण ज्या 5 अवस्था पाहिलेल्या आहेत. प्रकल विभाजन होतं, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था, म्हणजे अशा एकूण या 4 अवस्था ज्या आहेत आणि पुन्हा परिकल विभाजन होतं. ही सगळी विभाजनाची जी क्रिया आहे ही क्रिया या ठिकाणी पूर्ण होत असते. त्यानंतर अर्धसूत्री विभाजनामध्ये अर्धसूत्री विभाजन 1 यामध्ये पूर्वावस्था 1 मध्ये पहिल्यांदा तणुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता, अपगती ही पूर्वावस्था होते. यानंतर मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1. अर्धसूत्री विभाजन 2, पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2, अंत्यावस्था 2, परिकल विभाजन. आणि ही अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होत असते. हे भाग 1 मध्ये आपण पाहिलेलं आहे. तर हे सर्व घटक जे आहेत त्या सर्व घटकांच्या मध्ये तुम्ही बरीचशी माहिती जी आहे ती पुस्तकामध्ये वाचलेली आहे, घेतलेली आहे. आता हे सर्व क्रिया होत असताना इथं जे क्रेब्स सायकल जे आहे, या क्रेब्स सायकल किंवा क्रेब्स चक्र जे आहे, या क्रेब्स चक्रावरती बऱ्याचदा प्रश्न जे आहे तो बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. एटीपी ऊर्जेचे चलन किंवा करन्सी आपण ज्याला म्हणतो हे काय आहे, यावरती पण 3 मार्काला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे असे काही यातले असणारे घटक आहेत की या घटकांचा अभ्यास तुम्ही प्रकरण 2 मध्ये केलेला आहे. प्रकरण 3 मध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा जो घटक आहे या घटकामध्ये सगळ्यात महत्वाच्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहिलेल्या आहेत. प्रजनन. या प्रजननामध्ये 2 प्रकार, अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्येचा झालेला विस्फोट अशा काही घटकांच्या वरती या ठिकाणी आपण माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. तर हे जे प्रजनन आहे या प्रकरणामध्ये एवढ्या सगळ्या घटकांच्या मध्ये घेतलेली जी माहिती आहे यानुसार आपण जर पाहिलं तर प्रजनन यामध्ये अलैंगिक प्रजनन यामध्ये पुन्हा 2 भाग पाहिले. एकपेशीय सजीवामध्ये होणारं अलैंगिक प्रजनन, बहुपेशीय सजीवामध्ये होणारं अलैंगिक प्रजनन. एकपेशीय सजीवामध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे विभाजन आणि दुसरा आहे कलिकायन. विभाजनामध्ये पण पुन्हा 2 प्रकार आहेत, द्विविभाजन आणि बहुविभाजन. द्विविभाजनामध्ये पुन्हा 3 प्रकार, साधे, आडवे आणि उभे असे एकूण 3 प्रकार जे आहेत ते द्विविभाजनामध्ये पाहिलेले आहेत. आणि बहुविभाजन अमेबामध्ये होणारं जे बहुविभाजन आहे ते या ठिकाणी पाहिलेलं आहे. बहुपेशीय सजीवांच्या मध्ये जे अलैंगिक प्रजनन होतं यामध्ये एकूण तुम्ही 5 प्रकार जे आहेत ते पाहिलेले आहेत. पहिला जो आहे तो खंडीभवन, दुसरा पुनर्जनन, तिसरा मुकुलायन, चौथा शाकीय प्रजनन आणि 5वा बीजाणू निर्मिती की जी म्युकर मध्ये होते. म्हणजे असे एकूण घटक जे आहेत ते या ठिकाणी पाहिलेले आहेत. प्रजननातला दुसरा जो प्रकार आहे तो लैंगिक प्रजनन. त्या लैंगिक प्रजननामध्ये
वनस्पती आणि प्राणी आणि सजीवांचं वर्गीकरण आपण करत असताना वनस्पती आणि प्राणी अशा दोन भागामध्ये केलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये घडणारं जे प्रजनन आहे, या प्रजननामध्ये वनस्पतींच्या मध्ये जे दोन घटक आहेत, पुमंग आणि जायांग किंवा परागकण आणि बीजांग किंवा बीजांड, हे दोन घटक जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत की यांच्यामध्ये फलन होतं आणि त्यातून पुन्हा दुसऱ्या बियांची निर्मिती होते किंवा दुसरी नवीन वनस्पती तयार होण्याची क्षमता जी आहे त्या वनस्पतीमध्ये प्राप्त होत असते. याच पद्धतीनं प्राण्यांच्या मध्ये आपण विशेष करून मानवी प्रजनन संस्था जी आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था. या पुरुष प्रजनन संस्थेमध्ये किंवा लैंगिक प्रजनन प्राण्यांच्या मध्ये होत असताना वृषणामध्ये तयार होणारे शुक्राणू आणि स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणाऱ्या अंडाशयामध्ये तयार होणारे अंडपेशी, शुक्राणू आणि अंडपेशी यांच्यामध्ये संयोग होतो आणि त्यातून नवीन जीवाची उत्पत्ती जी आहे ती होत असते. आता ह्या मानवी प्रजनन संस्था ज्या आहेत त्या पुरुष प्रजनन संस्थेमध्ये असणारे भाग जे आहेत ते वृषण आहेत. यामध्ये असणाऱ्या वृषण नलिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, शुष्ण आणि याच्याशिवाय जे ग्रंथी, अतिशय महत्वाचा यातला जो भाग आहे तो आहे ग्रंथी. तर यामध्ये शुक्राशय, पुरुष ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी यांचा समावेश जो आहे तो या पुरुष प्रजनन संस्थेमध्ये होतो. अंडाशय स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशय, अंडवाहिनीमध्ये अंडवाहिनी, गर्भाशय, योनी आणि बार्थोलिन ग्रंथी. आता यामध्ये आणखी एक भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा भाग जो आहे तो या सर्व घटनांच्या मध्ये तुम्ही पाहिलेला आहे. स्त्री प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्थेमध्ये स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारा जो आर्तव चक्र जे आहे त्या आर्तव चक्राविषयी माहिती जी आहे ती या ठिकाणी तुम्ही घेतलेली आहे. जे संक्षिप्त वर्णन करा किंवा तुम्हाला या ठिकाणी त्यावरती आधारित ती आकृती दिली जाते आणि त्या आकृतीवरती आधारित प्रश्न सुद्धा विचारले जातात. यामध्ये 28 ते 30 दिवसाचा कालावधी असतो. इथं असणाऱ्या जे संप्रेरक आहेत ते संप्रेरक कुटिका ग्रंथी संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक, पियुषकेतून स्त्रवणारी काय इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अशी जी संप्रेरक आहे त्या संप्रेरकांची अतिशय महत्वाची भूमिका यामध्ये असते आणि यावरती आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे ते विचारले जातात. व त्यामध्ये इस्ट्रोजन आहे, हे वेगवेगळे संप्रेरक जे आहेत यांच्यावरती प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता इथं काही नवीन संकल्पना आल्या, मग त्यामध्ये भाडोत्री मातृत्व असेल, काच नलिकेतील फलन, वीर्यपेढी किंवा आधुनिक तंत्रज्ञान जे आहे मानवास कशा पद्धतीनं उपयुक्त ठरलेला आहे याविषयी प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये IVF संकल्पना आहे किंवा भाडोत्री मातृत्व आहे, सरोगेसी मदर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अशा पद्धतीचे आणि लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घ्याल अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते या प्रकरणावरती आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. असे एकूण घटक जे आहेत त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. यानंतरचं जे चौथं प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणामध्ये तुम्ही पर्यावरणीय व्यवस्थापन हे चौथं प्रकरण आहे आणि यामध्ये विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये परिसंस्था मला वाटतं 6वी 7वी पासून परिसंस्था हा घटक आपण पाहत आलो. 10वीला आलो तरी पण अजूनही विद्यार्थ्यांच्या समोर परिसंस्था हा घटक आहे. पर्यावरण आणि परिसंस्था यांच्यामध्ये असणारा संबंध, पर्यावरणाचं संवर्धन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यांचा सहसंबंध काय आहे आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोणती आहेत, अशा पद्धतीचा अभ्यास जो आहे तो तुम्ही या प्रकरणामध्ये केलेला आहे. पर्यावरणामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रदूषण, दुसरा घटक आहे नागरीकरण, तिसरा घटक येतो जंगलतोड, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास किंवा झालेला ऱ्हास आणि औद्योगिकीकरण. एवढ्या घटकांचा यामध्ये अभ्यास केलेला आहे.
जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण, जंगलतोडीमध्ये जंगलतोड झाल्यामुळं हवामानामध्ये बदल झाला आणि याचा परिणाम पुन्हा जागतिक तापमान वाढ जी आहे यामध्ये झालेला आहे. आता याचाच परिणाम आणखी काय झाला तर जैवविविधतेचा ऱ्हास झाला. जैवविविधतेचा ऱ्हास कुणामध्ये झाला तर त्याच्यामुळं अनेक जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या प्रजाती ज्या आहेत त्या धोक्यामध्ये आल्या. काही संकटग्रस्त प्राणी, धोक्यातल्या प्रजाती, दुर्मिळ, संवेदनशील आणि अनिश्चित अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी विविध घटक जे आहेत ते पाहिलेले आहेत आणि या औद्योगिकरणाचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जी परिसंस्था आहे या परिसंस्थेमध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक अशा 2 घटकांचा समावेश होतो. अजैविक घटकांच्या मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की